आणि सध्या मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीवर अधिक माहिती आपण घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्या मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी संततधार अशा प्रकारे सकाळपासून पाऊस सुरू आहे। या ठिकाणी आता या क्षणाचे काय अपडेट्स तुमच्याकडे आहेत मुंबईतले पावसाबाबतचे? नक्कीच अमोल, पाऊस जो आहे तो थांबण्याचं नाव घेत नाही आहे। सध्या मी मुंबईच्या अंधेरी सबवे परिसरात आहे। तुम्ही जर बघितलं तर अंधेरी सबवे तुम्हाला आत्ता मोकळा दिसेल, मात्र काही वेळापूर्वी तिकडे मोठा पाणी जे होतं ते साठलेलं होतं। सबवे बंद करण्याइतपत पाळी जी होती ती आलेली होती। अर्ध्या तासानंतर अखेर हा सबवे पुन्हा एकदा सुरू करण्यात आला। पालिकेने इकडे पंप जे आहेत ते लावलेले आहेत आणि पंपाच्या मदतीने जेव्हा पावसाने उसंत घेतली तेव्हा पंप सुरू करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा सबवे जो आहे तो मोकळा करण्यात आला। तुम्हाला माहिती असेल की गेल्या आठवड्यातच अंधेरी परिसरात पूल दुर्घटना झालेली। गोखले पुलाचा पादचारी पूल जो होता तो कोसळलेला होता आणि त्यामुळे गोखले ब्रिज जो आहे तो अद्यापही अर्धवटपणे सुरू आहे आणि अर्धा ब्रिज पूर्णपणे बंद आहे आणि म्हणूनच सगळा लोड जो होता तो या अंधेरी सबवेवरती होता आणि त्यातच अंधेरी सबवे देखील पावसाच्या पाण्याने बंद झाल्यामुळे मोठा वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरं जावं लागत होतं। मात्र तात्काळ पोलिसांनी आणि पालिकेने हालचाल केली, पंप जे होते ते सुरू करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा अंधेरी सबवे जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस होतो आहे। पश्चिम उपनगरामध्ये विशेष करून मोठा पाऊस होतो आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी भरलेलं आणि मोठ्या वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामना करावा लागतो आणि त्यासोबतच ट्रेनची सेवा देखील सुरळीतपणे सुरू नाही आहे। अमोल, बिलकुल, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल।